हॅलो, गुड मॉर्निंग. आज इच्छा झाली होती व्हेज बिर्याणी खायची. त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि 30 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवून दिला. त्यानंतर आम्हाला आवडते ते सगळे भाजीपाला कट करून घेतले आणि नंतर दह्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद टाकून मिक्स केलं. त्यामध्ये कापलेला सगळा भाजीपाला टाकून 30 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर पाणी गरम केलं कढईमध्ये. त्यामध्ये खडे मसाले, लिंबू, तेल, मीठ टाकून भिजलेले तांदूळ शिजवायला टाकवायचे. इथे काळजी एकच घ्यायची, आपला हा तांदूळ फक्त 80% शिजला पाहिजे, त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाहीये. तांदूळ शिजेपर्यंत मी कांदा वगैरे तळून घेतला आणि त्यानंतर तयारी केली ती लगेच ग्रेव्हीची. कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट टाकून मॅरिनेट केलेलं हे भाजीपाला सगळा त्यात टाकला. 7 ते 8 मिनिटं त्याला शिजून घेतलं. तो प्रॉपर शिजला होता 8 मिनिटामध्ये. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी भाताचा लेअर दिला, त्यावर ग्रेव्हीची लेअर दिली आणि नंतर पुन्हा भात टाकला. भातावर तळलेला कांदा, कोथिंबीर टाकून कमी गॅसवर 5 मिनिटं पुन्हा शिजून दिलं. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बिर्याणी पूर्णपणे रेडी आहे. खरंच खूप छान झाली होती बिर्याणी. त्यानंतर दुपारी आम्हाला बाहेर जायचं होतं. मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवायचं होतं, ते बसवलं आणि त्यानंतर डीमार्टला गेलो. डीमार्टला खूप गर्दी होती म्हणून काय जास्त वेळ थांबलो नाही. पटापट सामान घेऊन आम्ही घरी येण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर माझं खूप जास्त डोकं दुखत होतं म्हणून अद्रकवाली मस्त चाय पिली आणि रात्री बाहेर गेलो. असा होता माझा आजचा दिवस. बाय.